जालना पोलिसांची मोठी कारवाई। बकरी ईदसाठी आणलेल्या 20 बैलांची कत्तलीपूर्वी सुटका। 6,95,000चा मुद्देमाल जप्त। 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी आणलेल्या 20 गोवंशीयांची कदीम जालना पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुटका केली आहे। जुना जालना भागातील मोरंडी मोहल्ला इथं ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 26 मे 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की मोरंडी मोहल्ला येथील मुजम्मिल आणि गफ्फार कुरेशी यांच्या वाड्यात कत्तलीच्या उद्देशाने जनावरे निर्दयतेने डांबून ठेवण्यात आली आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास पंचासह छापा टाकला। या छाप्यामध्ये पोलिसांना 7 गोरे आणि 11 बैल असे एकूण 20 गोवंश निर्दयी अवस्थेत कोंडलेले आढळले। पोलिसांनी या सर्व जनावरांची सुटका केली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 6,95,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना छळ प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं शेख जुबेर शेख फिरोज राहणार मोरंडी मोहल्ला, ग्यासोद्दीन कमरोद्दीन कुरेशी राहणार मोरंडी मोहल्ला अशी आहेत। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश गडाख, अमित मस्के आणि कदीम जालना पोलीस ठाण्यांच्या पथकाचा समावेश होता। या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रतिभा पांढरे करत आहेत। जालना जिल्ह्यातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जालना आंदोलन न्यूज।